हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत. चला आपल्याला आज कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आणि हे प्रिन्सेस कटचं माप घेतलेलं आहे, तर त्यांनाच आपल्याला परत एक कटोरी ब्लाऊज शिवायचं. तर माप बघून घ्या तुम्ही. तर चला अगोदर आपल्याला व्यवस्थित पेपर टाकून घ्यायचा आहे. बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची. बघा मी पण बंद बाजू घेतलेली आहे आणि 13ची उंची आहे, तर मी 14 घेतलेली आहे. कारण काय आहे ना, त्याच्यावर मी परफेक्ट उंची टाकलेलं आहे. जे माप तुम्ही आत्ता बघितले ना त्याच्यावर 14ची उंची टाकलेली. 5.5चं शोल्डर घ्यायचं आणि 5.5च आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. साडेपाचचा मोंडा घ्यायचा बघा. आता छातीचं माप टाकायचं आपल्याला. छातीचा चौथा भाग कसा करायचा बघा. आपल्याला ही 36 साईज कटोरी ब्लाऊज आहे, तर याचं काय करायचं आपल्याला, चौथा भाग बघा मी कसं फोल्ड करते, टेप असा आणि मग परत 4 फोल्ड करायचा आणि त्याचा किती येतोय बघा, 9 येईल. ज्याला टेबल्स पाड्या येतात त्याला 9 चोक 36 होतं, तर 36 टाकायचं. त्याचा चौथा करायचा आपल्याला, 9 येणार आणि त्याच्या पुढं आपल्याला 1.5 एक्स्ट्रा घेणार, एक्स्ट्रा मार्जिन. तर मोंड्याला आकार द्यायचा आहे 1.5ने, नंतर परत 1 वर द्यायचा आहे. व्यवस्थित आकार देऊन घ्या. तर चला आता आपल्याला काय करायचं आहे, 2.25चं शोल्डर टाकायचं आहे बघा. 2.25 घेतले मी गळा रुंदी. खाली गळा घ्यायचा आहे 6चा, अर्धा इंच शिवण्यासाठी 6.5 घेतला मी. 2.5 इंच टाकला आहे. वरती 2.25 गळा रुंदी टाकली, खाली 2.5 टाकली. थोडासा रुंद घेतला आपण गळा. तर चला क्रॉस पट्टी टाकून घेते. एक साईडनी 3, एक साईडनी घ्यायची आपल्याला 2.5. मस्त व्यवस्थित आकार देऊन घ्या. कंबर आपली आहे 31, 31.5 आहे. त्याचा चौथा भाग, जसा चेस्टचा चौथा भाग केला तसाच हा याचा पण चौथा भागच करायचा आहे. 4 फोल्ड 7.25 आलेले. तर 7.25 वर एक मार्जिन करायची. परत 1.5 किंवा 2 तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. तसं काय नाही, 1.5-2 इंच वाढवता येतं. तर मी घेतलेलं आहे 1.5 इंच कंबर आणि इथं आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. ओके, चला आता आपण काय करूयात, इथं 5.5चा शोल्डर टाकले. आपण आता ती क्रॉसपट्टी जी आहे ना ती व्यवस्थित आकार देऊन घेऊयात. पेपर कटिंग करून घेऊयात. अगोदर काय करायचं आपल्याला, कटोरी कशी टाकायची, तुम्ही कशी टाकतात ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी असं टाकत असते. जो मोंड्याची लाईन आहे ना ती खाली ओढायची आणि तिथून एकदम व्यवस्थित आकार द्यायचा बघा. कटोरीला एकदम राऊंड येतो, गोल. बघा अशी आलेली आपली कटोरी. आता कट करून घेऊयात. एकदम व्यवस्थित कटिंग घ्यायची. कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज पण परफेक्ट बसतो. तुमची कटिंग परफेक्ट नसेल तर ब्लाऊज पण बसणार नाही. मागचा पार्ट एक साईडला करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. क्रॉसपट्टी काढून घेतली. आता चला कटोरी पण काढून घेऊयात. कटोरी वाढवायची आहे आपल्याला कपड्यावर. जर तुम्हाला तरीही काही अडचण येत असेल तर नक्की विचारा. हे खोल भाग आहे तो एक कट करून घ्यायचा. एकदम सोपी पद्धत आहे माझी.
ब्लाऊज कटिंगची, पेपर कटिंगची. पेपर कटिंग परफेक्ट असेल तर ब्लाऊज बी परफेक्ट बसतो. बघा हे सगळे माप रेडी केले. क्रॉसपट्टी, कटोरी, पुढचा भाग आणि मागचा भाग. चला आता मागच्या गळ्याला गळा टाकून घेऊयात आपण अगोदर. 4ची गळापट्टी घेतली मी मागची. मी असा गळा टाकत असते, तुम्ही कसा टाकतात तर नक्की सांगा. 4. इथं 2.25 घ्यायचं आहे, इथं 2.5. थोडासा रुंद घेतला, जसा पुढचा गळाचं माप टाकलं होतं ना सेम तसं टाकायचं हे पण. फक्त याची उंची जास्त आहे, खोली. समोरचा 6 होता तर हा असेल 9.5 पूर्ण गळा. तर चला मी असं गळ्याची कटिंग करत असते बघा. ब्लाऊज उतरणार नाही, काही नाही, एकदम प्रॉपर बसतो. बघू शकता किती छान आकार आला आहे. पुढचा पार्ट झाला. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. हे ठेवू साईडला. तर चला आपण काय करू, अगोदर स्लीव्ज काढून घेऊ. आता स्लीवचं माप बघू किती आहे किती नाही. स्लीव्ज आहे 5, दंडगेर आहे 12. 5 आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा घेत असते मी 6. आणि इथं दंडगेर आहे 12. तर आपल्याला त्याचा 6 घ्यायचा आणि मग पुढं 1.5 किंवा 2 इंच वाढवून घेऊ शकता. मी 2 घेत असते, म्हणजे उरली तरी पण कट करतात. हे असं 9 घ्यायचं बघा. मी कंपल्सरी सगळ्याला 9 घेत असते आकार देण्यासाठी. इथं खाली 3, छोटी बाई त्याच्यामुळे मी 3वर आकार देते. मोंडा टाकायचा 8.5चा आणि परत 1.5 इंच घ्यायचा आपल्याला आकार देण्यासाठी. आता इथून व्यवस्थित आकार द्यायचा. तुम्हाला स्लीव्ज कट करून दाखवणार आहे, मग कळून तुम्हाला कशी आली काय कटिंग वगैरे. तर कट करून घेऊया स्लीव्ज. तुम्ही कशी काढतात स्लीव्ज मला नक्की सांगा. एकदम सोपी पद्धत ही स्लीव्ज काढायची, एकदम प्रॉपर बसते. चला खोल भागाला आकार देऊन घेऊयात. कट करून घेतला आकार व्यवस्थित. बघू शकता किती छान आला आहे शेप त्याचा स्लीव्जचा. तर फायनली आपले सगळे पार्ट रेडी झालेत. तर चला आता फक्त आपली कटोरी वाढवायची राहिलेली आहे. तर चला आपण एका पेपरवर ही कटोरी वाढवून घेऊयात, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हे ब्लाऊजची कटिंग समजून जाईल. ओके, एवढं डिटेलमध्ये कोणीच तुम्हाला सांगणार नाही. माझी परफेक्ट बसते कटिंग. तरी पण मला व्हिडिओ पोस्ट करायला वेळ भेटत नाही, पण तुमच्या लईच कमेंट्स आल्या खूप जास्त. त्याच्यामुळे म्हटलं चला आता रोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी येऊन जाईल. तर तुम्ही मला कमेंट करा की आता उद्या तुम्हाला कोणती कटिंग पाहिजे, तर ते कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. ओके, आणि थोडंफार मला ॲडजस्ट करा, कारण काय नाही या व्हिडिओमध्ये वरती कॅमेरा लावला आहे, कधी कधी डोकं पण माझं त्या कॅमेऱ्याच्या समोर येतं. तर ही कटोरी जी ठेवली ना ती आपण एकदम प्रॉपर आखून घेतली बघा. साईडने 1.5 इंच घ्यायचं, या साईडने पण 1.5 इंच घ्यायचं आणि दोन्हीचा मध्य काढायचा आहे. 8 आला आहे तर 4वर एक मार्जिन करायची बघा. जी 4वर मार्जिन केली ना आपल्याला, त्याच्यावर परत 1.5नी वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 3 पार्ट हे वाढवायचे 1.5-1.5नी. तर व्यवस्थित मस्तपैकी आखून घ्या आधी. या कटोरीचा आकार पण एकदम परफेक्ट द्यायचा, म्हणजे ब्लाऊजला असा फुगा वगैरे पडत नाही. बघू शकता इथून अर्धा इंचने आकार द्यायचा. तर बघून घ्या कटोरी किती छान आलेली आपली. मस्त आकार देते. कटिंग करून घ्या एवढी.
एकदम प्रॉपर आपली कटोरी निघली बघा. आता फायनली आपलं पूर्ण माप कंप्लीट झाले. कटोरी पण छान आली. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि नेक्स्ट मला कोणता व्हिडिओ पाहायचा तेही सांगा. हे बघा मागचा पार्ट, पुढचा पार्ट, बाही आणि क्रॉसपट्टी आणि ही कटोरी म्हणजे ब्लाऊज पूर्ण कंप्लीट.